समजा, तर अख्ख्या भारतात कुठेतरी एक स्त्रीची मृत्यू फक्त ह्या कॅन्सरमुळे दर 5-6 मिनिटात एक स्त्रीची मृत्यू ह्या कॅन्सरमुळे होऊन जाते. तर तुम्ही स्वतः विचार करा की हा जे लसीकरण आहे आपल्यासाठी किती उपयोगी आहे, है ना. तर आम्ही आतापर्यंत 22,000 वॅक्सिन अख्ख्या भारतात लखनौ, बाराबंकी, कानपूर, UP, महाराष्ट्र, सटाणा, मालेगाव बऱ्याच ठिकाणी आपण दिलेलो आहे. आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन हे जे आहे ते आपल्याला हे लसीकरण मुफ्तमध्ये उपलब्ध करून देते. तसं तर हा कॅन्सरचं जे लसीकरण आहे खूप खूप महाग आहे, आपण ते अफोर्ड नॉर्मलमध्ये करूच शकत नाही. 4,500 रुपये किंमत आहे. पण हा आपल्याला जे वॅक्सिन आहे आज फ्रीमध्ये कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्ट ह्याच्या मदतीने मिळणार आहे. आणि हा लसीकरण आपण 9 ते 18 वर्षाच्या मुलींना देतो. आता तुम्ही विचार कराल की हा जे आहे वॅक्सिन गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा लग्नानंतर वगैरे कधीतरी द्यायला पाहिजे ना, इतका लवकर कशाला. आपण 9 वर्षाच्या मुलींपासून कशाला सुरू करतो. तर याच्यासाठी की जेव्हा वय कमी असलं ना तेव्हा आपण जर ही वॅक्सिन दिली तर त्याच्याने आपले शरीराची प्रतिकार क्षमता, आपले शरीराची इम्युनिटी पॉवर काही पटीने वाढते. म्हणून असं एक आहे की जेव्हा लोक म्हणजे कमीत कमी 9 वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा आपली MC स्टार्ट होते ना तेव्हाच पासून ही जर लसीकरण घेतली तर आपल्याला ह्या 6 प्रकारचे कॅन्सर पासून सुरक्षा मिळू शकते. तर ह्याचं काही घाबरायचं नाही. फक्त एक छोटासा प्रिक हा 1 सेकंदात तुम्हाला मिळून जाते. आणि ही माझी जी सिस्टर आहे त्यांनी आतापर्यंत बरेचसे वॅक्सिन दिलेले आहे, इंजेक्शन दिलेले आहे. तर तेही काही घाबरण्याचं नाही. फक्त तुम्हाला आतमध्ये जाताना हे जे स्लीव्ज आहे ना तर थोडासे हे करावे लागेल. तर तुम्ही वरचं जॅकेट जे काढून घ्यायचं आणि स्लीव्ह हे करायचं. जो कम्फर्टेबल कुठेही आम्ही देऊ शकतो. पण आतमध्ये जाताना तुमचं जॅकेट तुम्ही काढून ठेवा म्हणजे मग आपला 1-1 सेकंड टाइम वाचतो. कारण 2 वॅक्सिन देण्यासाठी आम्हाला 1 तास पण नाही लागणार आहे. हे दोघी सिस्टर पण खूप एक्सपर्ट आहे. आतमध्ये तुम्ही गेला मॅडम तुम्हाला व्हेरीफाय करतील, विचारतील बाई ताप वगैरे तर नाही आहे, सगळं बघून घेतील आणि मग तुम्हाला लसीकरण देतील. तुम्ही 10 मिनिटं थांबायच्या, तुम्हाला बिस्किट दिला जातील. खाल्ल्यानंतर काही त्रास होणार नाही, तुम्ही सुखरूप येऊन जाईल. आणि तुम्हाला एक कार्ड पण भेटणार आहे की तुम्ही हा लसीकरण घेतलेला आहे. आलं लक्षात. आणि आतापर्यंत जे 22,000 वॅक्सिन दिलेले ते कोणालाही ताप नाही, दुखणं नाही, काही नाही, काही नाही. कधी थोडाफार ताप येऊन जातो तर त्याच्यासाठी पण काही गोळी घ्यायची नाही. कारण ही बॉडीची आपली एक ॲनामेनेस्टिक रिएक्शन आहे, नॉर्मल रिएक्शन आहे की भाई बॉडीमध्ये कुठेतरी एक लस जे अनोळखी आहे ते तुमच्या शरीरात प्रवेश केलेला आहे आणि त्याच्या अँटीबॉडी सुरू होण्याची प्रक्रिया तुमच्या बॉडीमध्ये सुरू झालेली आहे. तर काही घाबरायचं नाही. फक्त जाताना थोडासा म्हणजे आपला हे जे कार्ड आहे तुमचा कन्सेंट फॉर्म आहे ते हातात ठेवा. मॅडमला सगळं समजून सांगा. तुम्हाला जर ताप असेल 1-2-4 दिवसाच्या आतमध्ये तर लसीकरण देणार नाही. MC असलं तरी सुद्धा आपल्याला लसीकरण देता येईल. आलं लक्षात. कोणाला काही शंका असला तर तुम्ही मी इथेच आहे, तुम्ही कधीही काही विचारू शकता. ठीक आहे.